शिवसेगाव हे महत्त्वाचं गाव आहे. या गावातून अनेकांना उंच करण्याच्यासाठी प्रयत्न केला. त्याला उंच जागा नाही. तालुक्याच्या जिल्ह्या जिल्ह्याच्या जिल्ह्या अपेक्षा ही आहे की सत्ता येते आणि सत्ता जाते. आलेली सत्ता या माणसाने आपल्याला शक्ती दिली त्या लोकांच्या जीवनात बदल करण्यासाठी वापरली तर लोक त्याची आठवण करतात. आणि तो विचार न करता गावातल्या जे भाजीवाल्या त्यांना किंवा भागाच्या लोकांच्या संसारात काही ना काहीतरी वर्णन करणं ही जबाबदारी ज्याच्या हातात सत्ता येते त्याची आहे. म्हणजे त्याने आपलं भलं करायचं ठरवलं, त्याचे आपलं भलं करण्याचे तात्पुरते यशस्वी होतात. पण लोक हे विसरत असतात. या देशामध्ये मी नेहमी सांगतो, लोकशाहीचं राज्य, लोकशाहीचं राज्य याचा अर्थ सामान्य लोकांना अधिकार. मतदान सगळ्या तुम्ही जाता त्याला आज तुम्ही असत नाही. तुमच्या पुढे मशीन आणि तुमच्या मनावर औषधच्या वचन तुम्ही जाता आणि ज्यांनी लोक निवडून येतात तेव्हा खराब होतं. या देशाची लोकशाहीची स्थिती की तुमच्यासारख्या कोट्यावधी लोकांनी स्थान प्रमाणे लोकांचा अधिकार गाजवला. आता ह्याच निवडणुकीमध्ये बघा, या निवडणुकीमध्ये वेगळं चित्र. गावचे नेते होते की कुठे होते कुणा ज्याला ओळखलं गेलं ते कुठे असतात दिसत. काही ठिकाणी तिथं दोन नक्की तर लोकांनी स्नान केलं. त्याचे व्यथा भाषण संघटनेचे अध्यक्ष सदाशिवराव सातव माजी बारामतीचे गटसंघ अध्यक्ष सतीश भवरे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ही मंडळी निवडणुकीसाठी गावात यायची, पण पोलीस त्यांना भेटायलाच तयार नाही. ओळखीचा अजिबात नाही. सर्वच कार्यकर्ते असायचे. पण मतदान ज्या दिवशी झालं, वर्तुळी झाली, तेव्हा कळलं की गाव ओळख्यांच्या हातात नाही. गावच्या नेत्यांनी आतापर्यंत ओळख्याची किंमत केली, तर जनतेची भावना अशी किंमत मोठ्या नेत्यांनी केली नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम न होता विशेषतः सामान्य लोक आणि तरुण पिढी गेली करून टाकली. तुम्ही तुमचं काम केलं, ते काम करणारे सांगणारे अजून, पण तुम्हाला माहीत होतं काय करायचं. आता आम्हाला लोकांची जबाबदारी वगैरे काही प्रश्न आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला. नदीचं पाणी हा प्रश्न एकेकाळी या नदीमध्ये मी वगैरे वाढले
त्याचा सुरुवातीला फायदा झाला. तर आता दिल्लीची एक कंपनी शक्तीच्या नावाची, त्याच्या खाली सोयीसर करतात, त्याच्या खाली आपण माने वापरतात आणि कारखान्याने आपल्या हिताचे पण नदीचं पाणी खराब करण्यावर पर्यावरणाचा एक कायदा, त्या कायद्यानुसार पाणी अस्वच्छ करण्याच्या संबंधीची स्थिती असेल तर त्याच्या बाबतीत सक्त कारवाई करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकारला आहे. तुमचं पाणी इतकं खराब आहे की त्या पाण्यात हात सुद्धा घालता येईल. हात जर घातला तर काय होते कळत नाही. आणि आज हे पाणी कसं नीट करून घेता येईल याचा आग्रह आम्ही केंद्र सरकार राज्य सरकार करतो. दोन्ही सरकार आमच्या हातात नाही, आज नाही. उद्या निवडणुका येतील, कालच्या निवडणुकीला काम तसं झालं तसं काम झालं. राज्य सरकार तसं हातात येत नाही निवडतो आणि राज्य सरकार हातामध्ये आलं तर ही दुसरी दुरुस्त करायला वेळ लागणार नाही. याच्यानी काही केलं नाही, पण तुम्ही जर करायचं आहे तर तुमच्या पाठीशी शक्य भूमिकेनं तुम्हाला सरकारने केलं या गोष्टी लक्ष दिले जाईल आपण एका विचाराला राहू आणि दुरुस्त करू. लोकसभेच्या निवडणुकीला योग्य आहे ते तुम्ही केलं. आता विधानसभेची निवडणूक आहे, तिच्या योग्य आहे ते करा आणि उद्याच्या हे जे सगळे ते या तालुक्याचे असतील, खाली नागपूर तालुक्याचे असतील, ते जे पाणी खराब आहे ते नियमापासून ते खालकडे सगळीकडे याचा त्रास आहे आणि या संबंधीचे निकाल राज्य सरकारला घ्यायला लावावं लागतं. आणि ते काम आपण मिळून या ठिकाणी करू. हे काय अधिक बोलण्याच्या साठी उभा नाही. आज दिवसाने आलो मी तुम्हाला सांगितलं काही माझं इथे गेलं जास्त असतं, आमचे काही सरकार येते त्याची शेतीवाडी इथे नव्हती, पण सरकारवर जाते आणि आणखी काही देऊ. आम्ही गाव यांच्या गेलेले असो म्हणून आमचे एक सरकारी होते मुस्लिम समाजाचं त्याच्या घर आता सांगितलं सरकारसाठी होते, नारायण समाजी होते, अनेक लोक या ठिकाणी जीवाभावाचे होते आणि वर्ष त्यांनी साथ दिली, मला दिली, सोफियाला दिली आणि आपल्याचा गरजोबा हा तुम्ही लोकांनी कायम ठेवला. तो आपण ठेवायचा निकाल दिला. एकत्र राहूया, लोकांची कामं करतील कशी होतील त्याच्यात प्रयत्न करूया. जमीन तिची खराब व्हायला लागली आणि त्याचं कारण जमीन तुमची नदी काढली ती काळीभर करते, लवकर जल लागत नाही. नदीचं पाणी आपण तिथे घेतो, तिथे मिक्स केलं त्याचं पाणी घेतो, नंतर पुण्याची नदी जाते पुन्हा आपण घेतो. त्याच्यावर या जमिनीमध्ये लोणावळी जमिनी दिसतात आणि त्याचं परिणाम पिकाचं उत्पादन ते हवं तसं नाही. त्यामुळे पाणी जसे शुद्ध करण्याचा विचार करावा लागेल तशी जमीन सुद्धा नीट करायचा विचार सरकारला करायला भाग करावा लागेल.
तुम्ही आम्ही सगळे मिळून त्यांना जाऊ एवढंच त्या ठिकाणी